नमस्कार, स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर। आज दिनांक आहे 24 मे, दुपारचे 12 वाजत आहेत। आज आपण 24 मे ते 29 मे राज्यातील हवामान अंदाज पाहणार आहोत। या 5 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील। सर्वप्रथम मान्सूनबद्दल जर पाहायचं गेलं तर मान्सून 19 मे रोजी 21 ते 19 मे रोजी श्रीलंकेत दाखल झालेला होता। त्याच्यानंतर मान्सूनने प्रगती करत हा मान्सून 24 मे रोजी श्रीलंकेचा जवळजवळ मध्याचा पुढचा भाग हा मान्सूनने व्यापलेला आहे आणि पुढील 2 दिवसात 25 तारीख किंवा 26 तारखेच्या आसपास केरळमध्ये मान्सून दाखल होईल। मान्सून हा केरळमध्ये 1 जूनला दाखल होतो, 31 मे किंवा 1 जूनला दाखल होतो, पण ह्या वर्षी मान्सून 4 ते 5 दिवस आधीच पोचणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रात सुद्धा तशीच परिस्थिती राहील। 7 जूनला मान्सून महाराष्ट्रात पोचतो, पण ह्या वर्षी थोडंफार लवकर पोचण्याचा अंदाज राहील। तर कोणत्या सिस्टीम सक्रिय आहेत? जे कमी दाबाचं क्षेत्र रत्नागिरीच्या समुद्र किनारपट्टीवर सक्रिय होतं, याचा आता काल डिप्रेशनमध्ये रूपांतर झालेलं आहे आणि त्याच्यामुळेच राज्यात पुढील काही दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील। तसेच बंगालच्या उपसागरावर सुद्धा एक सिस्टीम सक्रिय होणार आहे पुढे, याचा थोडाफार विदर्भात फायदा होईल। पुढे सविस्तरमध्ये सर्व काही पाहणार आहोत, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। यानंतर सध्या सकाळच्या 11 वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये जर पाहायचं गेलं महाराष्ट्राच्या जवळून, तर कोल्हापूरचे घाटभाग, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुण्याचे घाटभाग, सातारा घाटभाग या भागातून, या जिल्ह्यातून मध्यम ते मुसळधार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत। तसेच इकडे गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीचे उत्तर भाग, भंडारा, नागपूरचे पूर्व भाग या भागातून सुद्धा पावसाचा ढग सध्या सक्रिय आहे आणि तो जो ढग आहे हा पाऊस देत आहे या भागातून। उर्वरित मुंबई, पालघर, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, तसेच बीड, सोलापूर, धाराशिव, सांगली, सातारचे पूर्व भाग, पुण्याचे पूर्व भाग हलक्या मध्यम रिमझिम पावसाचे ढग सध्या या भागातून सक्रिय आहेत। यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 24 मेचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर 29 मे पर्यंत। तर आज जास्त प्रमाणात पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यातून राहील तर तुम्ही पाहू शकता, ढगांची निर्मिती सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात ही जास्त प्रमाणात झालेली आहे। या भागातून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी 24 मे साठी राहील। त्यानंतर कोल्हापूर घाटभाग, सातारा घाटभाग, तसेच रायगड या 3 जिल्ह्यातून आणि सातारा कोल्हापूरच्या घाटभागातून मुसळधार किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील। पुणे दक्षिण भाग, तसेच पुण्याचे राहिलेले भाग, सातारा, सांगली, कोल्हापूरचे राहिलेले भाग या भागातून सुद्धा मध्यम रिमझिम पाऊस किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी 24 मे साठी राहील। तसेच पालघर, ठाणे, मुंबई, नाशिकचे पश्चिम घाटभाग या घाटभागातून आज रात्रीपासून पावसाचा अंदाज आहे। हलक्या मध्यम किंवा थोड्याफार क्षेत्रासाठी मुसळधार पावसाचा अंदाज आज रात्रीपासून सक्रिय होईल। तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर या भागातून सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील। हा पाऊस दुपारनंतर परत एकदा सक्रिय होईल। सध्या पाऊस पडत आहे, पण दुपारनंतर परत एकदा पावसाचा अंदाज राहील। गडचिरोलीचे, चंद्रपूरचे राहिलेले भाग, यवतमाळ, नांदेड, लातूर, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, वाशिम, अमरावती, यवतमाळचे राहिले हे सर्व जे जिल्हे आहेत या पट्ट्यातून थोड्या क्षेत्रासाठी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील। हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल। यानंतर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिकचे मध्यवर्ती आणि दक्षिण भाग रिमझिम पावसाचा अंदाज आजसाठी राहील। वरचे जे जिल्हे आहेत नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, नाशिकचे उत्तर भाग या पट्ट्यातून विशेष पावसाचा अंदाज नाही आहे, तरी सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले दुपारनंतर, तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी 24 मे साठी आहे। यानंतर 25 मेला काय परिस्थिती राहील तर 25 मेला सुद्धा तुम्ही पाहू शकता की ढगांची निर्मिती सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या 3 जिल्ह्यातून जास्त प्रमाणात आहे।
उद्यासुद्धा या भागातून अतिवृष्टीचा इशारा आहे. तसेच सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा तसेच पालघर, ठाणे, मुंबई या भागातून सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज, पावसाची संततधार सक्रिय राहील. सोलापूर जिल्ह्यात सुद्धा रिमझिम पावसाचा अंदाज उद्यासाठी 25 मेसाठी आहे. तसेच विदर्भात गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, वर्धा, अमरावतीचे पूर्व भाग, हिंगोली, परभणी, लातूर, नांदेड हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून थोडक्या क्षेत्रासाठी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच 25 मेसाठी आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर स्थानिक ढग निर्माण होऊन थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. तसेच मधले जे जिल्हे आहेत धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिकचे राहिलेले भाग रिमझिम पाऊस, हलका मध्यम पाऊस उद्यासाठी सक्रिय राहील, पण सार्वत्रिक असा नसेल. त्यानंतर 26 मेला सुद्धा रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे घाटभाग, सातारा घाटभाग, कोल्हापूर घाटभाग या सर्व भागातून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज 26 मे रोजी राहील. सातारा पूर्व भाग, सांगली, कोल्हापूर पूर्व भाग, सोलापूर, लातूर, परभणी, बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील. मुंबई विभागात थोडेफार पावसाची शक्यता जास्त राहील. या भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज 26 मे रोजी राहील. विदर्भात सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या सर्व पट्ट्यातून राहील. तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या सर्व पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह किंवा बिना मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज 26 मे रोजी राहील. त्यानंतर अशीच परिस्थिती 27 मे, 28 मे आणि 29 मे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे घाटभाग, सातारा घाटभाग, कोल्हापूर घाटभाग या भागात पावसाची तीव्रता सक्रियच राहील. तसेच मुंबई विभागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील. नाशिक, पुणे, सातारा, अहिल्यानगर, सातारचे पूर्व भाग, पुण्याचे पूर्व भाग, सांगली, कोल्हापूरचे मध्य पूर्व भाग या सर्व पट्ट्यातून सुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या 3 दिवसात राहील. विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज यवतमाळ, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या सर्व पट्ट्यातून राहील. तसेच नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, जालना, हिंगोली, वाशिम हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज 27, 28 आणि 29 मे रोजी राहील. अकोला, वाशिम, बुलढाणा, जळगाव, नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर या भागात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज 27, 28 आणि 29 मे रोजी राहील. तसेच 29 मे नंतर थोडीफार पावसाची तीव्रता आहे, जे डीप डिप्रेशन आहे ते कमकुवत होईल. याच्यामुळे 29 मे नंतर थोडीफार पावसाची शक्यता राज्यात कमी आहे. पाऊस जो आहे तो थांबणार आहे. तर हा झाला 24 मे ते 29 मे पर्यंतचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.